या गावातला यंत्रमाग धंदा हा आळवणकरांच्या काळामध्ये मोडकळीस आला. आवाळ्यांचे हिंदुत्व आहे, बेंगडी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे. हिंदुत्वाच्या घरादारांवरती नायगर आवाडीने फिरवायला होता. जर या माणसाने गावाचा विचार केला असता तर या गावातली डेक्कन बंद पडली असती. जे आजाबंधाने कमवलं ते मुलांना आणि नारवाला विकून खायचं ही आवाडे घराची परंपरा चालू आहे. आता आळवणकरांच्या या मुद्दापणामुळे गावाला वारण्याचं पाणी मिळालं नाही. उलट महानगरपालिका झाली हे आमच्या गावाचा तोटा आहे. म्हणून आताच्या या राज्यकर्त्यांनी ते कोरण वाढवलं आणि 600 कोटी करून टाकलं. हे आम्हाला हिंदुत्व म्हणून कधी अपेक्षित नव्हतं. या गावातले सर्व नेते गाढव आहेत, कारण सगळे मुश्रीफांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. नमस्कार. बोलका पोपटच्या बोलका कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीतलं एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्या नावाशिवाय इचलकरंजीतलं हिंदुत्व पूर्ण होऊ शकत नाही. तर नमस्कार, संतोष कोळी उर्फ बाळ महाराज साहेब. आपल्याला सर्वांनी लाडाने बाळ महाराज असं संबोधतात. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की संतोष कोळी ते बाळ महाराज हा प्रवास सर कसा चालू झाला? काय आहे, आधी नमस्कार. बाळ महाराज हा प्रवास हा एका आध्यात्मिक व्यक्तीचा प्रवास आहे. आणि संतोष कोळी हे जे नाव आहे हे एका आम्हाला ज्या घरामध्ये जन्माला आलेल्या एका मुलाचं नाव आहे. या मुलाने आपल्या घरात जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला एक दैवी देणगी असते, दैवी शिदोरी असते. हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की एकच जन्म आपला नाही आहे, आपले हजारो जन्म आहेत. तर काही मागच्या जन्माचं माझ्या प्राक्तनानं संचितानं जे घेऊन आलोय त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे बाळ महाराजाचा आहे. मी वयाच्या 6 वर्षापर्यंत मला काही बोलता येत नव्हतं, म्हणजे मी मुका होतो. आणि त्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी मी कसं काय कीर्तन केलं, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर, तुकारामांच्या गात्यावर मी कसं बोलू लागलो, कसं कीर्तन करू लागलो, याचा आजही मला मोडा आहे. म्हणजे ते इतरांना असणं स्वाभाविक आहे, पण इतरांना आहे त्यापेक्षाही मला माझ्यासाठी ते गोडच आहे की एक 8 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरीवर न वाचता, तुकाराम गाथा न वाचता हजारो लोकांसमोर त्या तुकाराम गाथा ज्ञानेश्वर कसं बोलत होता. मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो की हा प्रवास माझा नाही आहे, हा प्रवास माझ्या गुरूंचा आहे, हा प्रवास माझ्या सद्गुरू शक्तीचा आहे. याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर गारगोटीमध्ये बुधगड नागरी मत संस्थेने माझ्या प्रवचनाचा कार्यक्रम घेतला होता. आणि गणेश भवन हॉलमध्ये तो कार्यक्रम होता. जवळपास हजारो लोक त्या कार्यक्रमाला आले होते. आणि त्या प्रवचन झाल्यानंतर मला वाटतं ठाकूरजींनी माईक घेतला आणि सांगितलं की तुम्हाला जे प्रश्न बाळ महाराजांना विचारायचे ते विचारा. आणि त्या गर्दीमध्ये एक माणसाने मला एक प्रश्न विचारला होता ज्याचं कोडं आजपर्यंत मला आहे, ते अजूनही सुटलं नाही. तर प्रश्न असा होता की त्या व्यक्तीने तेवढ्या गर्दीमध्ये उठून एक प्रश्न केला की तुम्ही आत्ता सांगितलं जे पेरेल ते उगवतं. म्हटलं हो मी सांगितलं. त्यांनी सांगितलं मग हे खोटं आहे. म्हटलं जे पेरेल ते उगवत नाही. म्हटलं ते कसं खोटं आहे. तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हटले आपण शेतामध्ये शेंगदाणे पेरतो पण फोलपाटासह शेंगदाणे उगवतात. मग तुम्ही जे म्हटलंय ते खोटं आहे. आणि यावर मला उत्तर द्या. आता 8 वर्षाचा मुलगा, प्रश्न गंभीर आहे. मी तर आधी सांगितलं होतं जे पेरेल ते उगवणार आहे. पण त्यावेळी जो आत्मविश्वास होता म्हटला होता मला माहीत नाही. मी त्यांना म्हटलं मला पाणी हवं आहे, पाणी द्या. कुणीतरी स्टेजवरच्या व्यक्तीने पाणी देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवलं, म्हटलं त्यांच्या हातूनच मी पाणी घेणार आहे.
मग त्या माणसाने गर्दीतून जागा काढत तो स्टेजवर आला. पाण्याचा तांब्या त्याने माझ्या समोर केला आणि पाण्याचा तांब्या माझ्या समोर केल्यानंतर मी त्याला सांगितलं की मला पाणी हवं आहे, तांब्या नको आहे. समोर बसलेल्या हजारो लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ते उत्तर दिलं. त्या माणसाने पायावर डोकं ठेवलं. हा प्रसंग इथे संपला. पण हे उत्तर मी त्याला कसं दिलं याचं आजपर्यंत माझ्यासमोर कोडा आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की संतोष कोळे आणि बाळ महाराजांचा प्रवास कसा आहे, याचं कोडं जसं मला आहे तसं अनेकांना आहे. फक्त त्या कोड्याचं उत्तरच द्यायचं झालं तर त्या उत्तराचा एकच शब्दामध्ये, एकच वाक्यामध्ये ते उत्तर असेल की माझ्या मागे असणारी जी सद्गुरू शक्ती आहे, त्या सद्गुरू शक्तीचा हा प्रवास आहे. नक्कीच महाराज, तुम्हाला मानणारा वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे, इचलकरंजीत आहे. त्याच्या मागे काहीतरी दैवी शक्ती असेल, त्याबद्दल दुमत नाही. पण महाराज, एक महत्वाचा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की 2019च्या इलेक्शनमध्ये जे ॲग्रेशन, जी भूमिका बाळ महाराजांची होती, ती 2019च्या इलेक्शन नंतर महाराज आम्हाला कुठे दिसलेच नाहीत. महाराजांनी राजकीय संन्यास घेतला का? नाही, मी आधीच संन्यस्त वृत्तीचा माणूस आहे, त्यामुळे वेगळा संन्यास घ्यायची गरज नाही. काय आहे, 2019ची इलेक्शन जी मी लढवली होती ती माझा तात्विक भाग होता, माझ्या तत्वांचा प्रश्न होता म्हणून मी लढवली होती. मग तुम्ही म्हणाल काय तत्वांचा प्रश्न होता, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2019ची निवडणूक मी लढवायचं ठरवलं फक्त निवडणुकीच्या आधी 4 दिवस. म्हणजे त्याच्या आधी निवडणूक लढवायचं माझ्या डोक्यातही नव्हतं. मग तुम्ही म्हणाल का लढवली, तर त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी मला समजलं की त्यावेळेचे आमदार सुरेश आळवणकर यांनी मोराणे कॉम्प्लेक्समध्ये जाऊन नगरपालिकेच्या जागेवर बेकायदेशीर मशिदीची पायाभरणी केली, त्याच्यासाठी 50 लाख रुपये दिले. हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी इलेक्शनला उभं राहण्याचं पक्क केलं. जर प्रकाश आवाडे 2009ला म्हणत होते की ईदगाह मैदान हे मुस्लिमांचं आहे, मुस्लिमांच्या मालकीचं आहे, त्यावेळी या गावामध्ये बाळ महाराजांनी संघर्ष केला होता. आणि बाळ महाराजांच्या संघर्षातून जो काही लढा उभा राहिला, जे काही आंदोलन उभं राहिलं, जी काही क्रांती उभं राहिली, त्या क्रांतीचं फलित हे या गावातला 25 वर्षाचा आमदार पडला. आणि या गावातल्या एका घरापर्यंत असलेला एक नगरसेवक, ज्याला 5 पैसे खर्च न करता तो आमदार झाला. ते फलित माझ्या 2009च्या आंदोलनाचं होतं. म्हणजे ईदगाह मैदान मुस्लिमांचं आहे असं म्हणतात. जे बाळ महाराज उठून उभे राहिले होते, त्या बाळ महाराजांना ज्यावेळी हिंदूंचा झेंडा घेऊन, हिंदूंच्या मतानं, हिंदूंचा माणूस म्हणून आम्ही ज्याला निवडून दिला, त्याला ज्यावेळी मशीद मारायचं काम केलं, त्यावेळी त्या माणसाला पाडण्यासाठी, मी निवडून येण्यासाठी उभा राहिलो बोलतो, मी आळवणकरांना पाडण्यासाठी आणि सांगून सोडून पाडण्यासाठी उभा राहिलो होतो. कारण माझ्या तत्वामध्ये जर आव्हानाला मत द्यायचं तर आव्हान ईदगाह मैदानाची गाडी दिलेली आहे, आणि आळवणकरांना मत द्यायचं तर आळवणकर हिंदू धर्मामध्ये जेव्हा येऊन मशीद बांधायचं काम करतायत तर त्यांना पाडलं पाहिजे. हा माझा तत्वाचा भाग होता आणि म्हणून मी उभा राहिलो. नंतर राहिला तुमचा प्रश्न की बाळ महाराज 19 नंतर दिसत नाही. काय आहे, यथा राजा तथा प्रजा, आणि तथा प्रजा यथा राजा. या गावानं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हळवणकरांचं काही कर्तृत्व नव्हतंच. त्यांना 10 वर्ष आमदारकी मिळून देखील गावामध्ये साखर वाटण्यापेक्षा दुसरं काम त्यांनी काहीच केलं नव्हतं. आणि आमची अपेक्षा काय होती, यांना आम्ही हिंदुत्व म्हणून निवडून दिले, निदान यांनी या गावातल्या ईदगाह मैदानचा प्रश्न सोडवावा, या गावामध्ये हिंदुत्वाचं जे जागरण झालंय त्याचा तरी सोनेबार त्यांनी मोठा करावा. पण ते न करता 19 मध्ये त्यांना मशीन बांधण्याची गरज पडली आणि गावामध्ये साखर वाटण्याचं काम केलं. या गावातला यंत्रमाग धंदा हा हळवणकरांच्या काळामध्ये मोडखळीस आला. महाराज, आता आव्हाडांचं नाव निघालंच आहे, तर आव्हाडांच्या
हिंदुत्वाविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे इतक्या वर्ष आव्हाड यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आणि आता ते भाजपला समर्थन देतात. म्हणजे आव्हाड यांचं हिंदुत्व कितपत खरं आहे असं तुम्हाला वाटतं? आव्हाडांचे हिंदुत्व आहे बेगडी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे. काय आहे, कोल्हापूरमध्ये एका सभेमध्ये आव्हाड यांनी प्रश्न विचारला की 50 वर्षात काँग्रेसने केलं काय. आव्हाड यांची कपडे काढले आणि त्यांचे अंडरपॅन्ट बघितलं तर त्या अंडरपॅन्टवर देखील काँग्रेसचा चिक्का आहे. आणि ते आव्हाड, ज्या काँग्रेसने आव्हाड यांना अंडरपॅन्ट घालायला दिली, कपडे घालायला दिले, एवढ्या संस्था निर्माण केल्या, ते आव्हाड एक प्रश्न विचारतात की काँग्रेसने केलं काय. आणि मग असा जो दुग्गल माणूस आहे तो हिंदुत्वाचा कधी होऊ शकत नाही. 2009ला हेच आव्हाडे या गावामध्ये नाट्यगृहामध्ये गोल टोपी घालून म्हणाले होते ईदगाह मैदान मुस्लिमांचं आहे. आणि तेच 2019ला म्हणतात माझ्याशिवाय या नावामध्ये पक्का हिंदुत्ववादी कोणीच नाही. अरे मग तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर गावामध्ये 2009ला दंगल कुणी घडवली आणि या गावातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाच्या घरामध्ये घुसून पोलिसांना मारायला होतं, कोणी मारायला होतं? हिंदुत्ववाद्यांच्या घरादारांवरती नागर आव्हाडांनी फिरवायला होता. त्यावेळी यशस्वी यादव होते. मी यशस्वी यादवांकडे मागणी केली होती की आव्हाडे जर म्हणत असतील ईदगाह मैदान मुस्लिमांचं आहे तर आव्हाडेवर गुन्हा दाखल करा. त्यावेळी यशस्वी यादवांनी मला धमकी दिली की बाळ महाराज तुम्हाला आठ टाकेल. आम्ही म्हणलं मला आठ टाकलात तरी चालेल पण आव्हाडेवर गुन्हा दाखल करा, कारण ते निवडणूक डोळ्यासमोर धरून मुस्लिमांचं लांगूर चालन खेळण्यासाठी खोटं बोलतायत. आणि जे ईदगाह मैदान महाराष्ट्र शासनाचं आहे ते मुस्लिमांचं आहे म्हणून सांगतात, हे खोटं बोलतायत. आणि यावरून गावात दंगल पेटली. आणि ही सगळी दंगल ज्यावेळी झाली त्यावेळी यशस्वी यादवांनी आम्हाला वैयक्तिकरित्या सांगितलं, ऑफ द रेकॉर्ड सांगितलं की आव्हाड यांचं आम्ही ऐकलो म्हणून एवढं सगळं झालं. मग 2009ला तुम्ही मुस्लिमांच्या बाजूला या गावामध्ये दंगल करता, हिंदूंच्या घरादारावर नागर फिरवता, आणि 2019ला तुम्ही सत्तेसाठी ईडीच्या भीतीनं, हे भय बिन प्रीतन होय न सजना, ही ईडीची भीती आहे. आवड येता भीती आहे. आजपर्यंत आपण जे भ्रष्टाचार केलेले आहेत, आजपर्यंत जो घपला केलेला आहे, यामध्ये आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये ईडीच्या माध्यमातून आज जाऊ शकतो. अरे मग तुम्ही एवढं तुमचं भाजपवर आत्ता जे प्रेम होतो चाललंय, तर मग तुम्ही भाजप विरोधी निवडणूक का लढवली? भाजप विरोधी निवडणूक लढवली, भाजपच्या उमेदवाराला निष्कामच केलं, आणि आता तिने म्हणता येईल मी काय पक्का हिंदुत्ववादी आणि मीच भाजप प्रेमी, आणि मग भाजपचे उमरे आता झिजवा लागलाय. आमचं स्पष्ट मत आहे, आव्हाड यांना भाजपच्या दारामध्ये स्थान नाही. आव्हाड कधीही हिंदुत्ववादी होऊ शकत नाही, कारण एकदा सुनता केलेला माणूस परत मी हिंदू आहे असं म्हणू शकतो? नक्कीच महाराज 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काही मुद्दे तुम्ही बोलून दाखवलेत की इचलकरंजी भंगार होत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा एक रोष होता की 2009 नंतर पराजित झालेले आव्हाडे हे इचलकरंजीला आंदोलनाचं शहर करून मुंबईत पाहू इच्छित आहेत, तर त्याविषयी थोडं स्पष्टीकरण देऊ शकता का महाराज? मी एक कविता लिहिली होती, संप संप संपामध्ये संपत चाललंय गाव, जन्माला घातलेली कामगार पुढारी घातलाय त्यांनी गाव. मग या कामगार पुढारीला जन्माला कोणी घातलं? तर 2009ला ज्यावेळी इचलकरंजीची राजकीय परिस्थिती बदलली आणि 25 वर्षाचा आव्हाडे ज्यावेळी घरामध्ये बसला, हिंदूंना विरोध करून घरामध्ये बसला, त्यांना हिंदूंची ताकद त्यावेळी माहीत नव्हती. 2009ला हिंदूंची ताकद त्यांना समजली, ते घरी बसले. आणि घरी बसल्यानंतर या गावामध्ये माझ्याशिवाय दुसऱ्यांनी कुणी शांतपणे राज्य करायचं नाही, आणि म्हणून बिचाऱ्या आळवणकरांना शांतपणे राज्य करून देण्यासाठी यांनी ए बी पाटील नावाचा एक कामगार पुढारी जन्माला घातला. या ए बी पाटीलचं काम काय? ए बी पाटील हा प्राचार्य, 1.5-2 लाख रुपये पगार, आणि त्याला अचानक एकदा रात्रीमध्ये सायलेंट कामगारांचा पुळका आला.
त्यांनी सायझिंग कामगारांचा अभ्यास केला की गावामध्ये सायझिंग कामगार किती आहेत, तर 1,5-2 हजार आहेत, 3,000 आहेत. मग 3-4 हजार असणाऱ्या कामगारांमधले फक्त 1,5-2 हजार वारपर रफ्तार हाताची दळगे, तर हे गाव आपण बंद पडू शकतो. याचा अभ्यास आवाड्यांच्या पुरवणीनुसार ए.बी. पाटलांनी केला आणि ए.बी. पाटलांनी या गावातल्या सायझिंग धारकांच्याकडे असणारे जे वारपर आहेत यांची संघटना मजबूत करून आमच्या सायझिंग सेक्टरमध्ये 27 वर्ष त्याच्या आधी संपन्न होतात. ते आवाडे घरात बसल्यानंतर आणि आळवणकर आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा ए.बी. पाटलांच्या माध्यमातून आमच्या सायझिंग सेक्टरमध्ये संप झाले. आणि ए.बी. पाटील आणि आव्हाडांच्या दुर्भाग्याने सायझिंग सेक्टरमध्ये मी स्वतः आहे. माझ्या स्वतः त्यावेळी 2 सायझिंग होत्या, त्यामुळे मी त्या उद्योगाचा एक घटक असल्यामुळे आणि नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी शत्रूंचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला करायला लावले असल्यामुळं मी या ए.बी. पाटलाचा अभ्यास केला की या माणसाला एका रात्रीमध्ये सायझिंग कामगारांचा पुळका त्या आला. आणि मग मला असं लक्षात आलं की यांना गाव अस्थिर करायचा, या गावामध्ये औद्योगिक शांतता राबवायची नाही आहे, औद्योगिक शांतता भंग करायची आहे आणि म्हणून हे सततचे संप करायचे आहेत. आणि या मास्तरांना असं वाटलं की ज्यावेळी मी सायझिंग कामगारांचा संप यशस्वी करेन त्यानंतर मी या गावातल्या यंत्रमाग कामगारांच्या मुळाशी हात घालेन आणि मग सायझिंग कामगार, यंत्रमाग कामगार यांना धरून या गावामध्ये एक मोठा संप करेन. आणि दत्ता सामंत संपामध्ये संपत चाललंय गाव, जन्माला आलाय दत्ता सामंत, घातलाय त्यांनी गाव, असा दत्ता सामंत त्यांनी जन्माला घातला. आणि या गावामध्ये संप किती संप झाले हो गावामध्ये, सायझिंग संप, वार्पिंग संप, मेंटिंग संप, त्यानंतर कांडीवरींचा संपांची मालिका सुरू झाली होती. आणि या संपांच्या मालिकेतून या गावाच्या उद्योगतेवर परिणाम व्हायला लागला. कापड आमचं लोक घेईनात. आणि म्हणून मला त्यावेळी असं वाटलं की भले आपली भूमिका नामदार विरोधी चित्र आपलं निर्माण झालं तरी चालेल, पण या गावाचं एक चारित्र्य आहे. या गावामध्ये एकमेव गाव महाराष्ट्रामध्ये असं आहे की मालक आणि कामगार एका ताटात बसून इथं जेवतात. जर कामगाराच्या घरचा शुक्रवारला बाजार भरला नाही तर मालकाला देखील आपल्या घरामध्ये बाजार आणताना समाधान वाटत नाही, असा या गावातला मालक आहे. आणि या मालक आणि कामगाराच्या नात्याला छेद देण्याचं काम या गावामध्ये आव्हाडांनी उठून बसलेल्या पुढाऱ्यांनी केलं. आणि म्हणून या गावामध्ये इतके संप झाले. आणि म्हणून ते सर्व मी ठरवून ओढण्याचा प्रयत्न केला. या गावामध्ये जेव्हा जेव्हा संप घडले त्यावेळी 4 पुढारी एकत्र यायचे आणि ते 4 पुढारी एकत्र येऊन हा बाबा आता काय द्यायचं ते द्यायचं आणि परत दुसऱ्यावर ते संपवायचे. आणि म्हणून मी ठरवलं, माझ्या सायझिंग धारकांना सांगितलं की जर आपण हे संप मोडून काढले नाही तर या गावातले संप हे संपणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी इंडस्ट्री इस्टेटमध्ये सभा व्हावी त्यावेळी त्या सभेमध्ये पूर्ण इचलकरंजीच्या साक्षीनं आम्ही निर्धार केला की आता संप मोडूनच काढायचा. आणि तो संपांनी मोडून काढण्यामध्ये यशस्वी झाला. ते गावाचे भलेच आहेत. नक्कीच महाराज, इचलकरंजीचा एक तरुण युवक म्हणून त्यावेळी तुम्ही ती भूमिका घेतली, संप मोडून काढले. इचलकरंजीची विस्कळीत झालेली जी हे होती भूमिका होती ती तुम्ही पूर्णत्वात नेली. महाराज, आता म्हणजे त्यावेळेला तुम्ही ती भूमिका मांडली. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पाणी प्रश्नाविषयी आजपर्यंत इचलकरंजीत एवढं राजकारण घडत आलं, पण आजपर्यंत मुबलक असं पाणी कुठलाच नेता या इचलकरंजीला देऊ शकला नाही. याचं उत्तर तुमच्याच प्रश्नामध्ये आहे की पाणी प्रश्नावर फक्त या गावात राजकारणच झालं. माझ्याकडे 3 मे 1985 त्यावेळी महासत्तावेळी मँचेस्टर होता. मँचेस्टरचं कातरण माझ्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो की त्याच्यामध्ये प्रकाश आवाडे म्हणतात की पुढच्या आठवड्यापासून या गावाला मुबलक पाणी यायला सुरू होईल. म्हणजे हा किती भंगार येत आहे की गेले 35 वर्ष हा या गावाला पळत लढतोय. 35 वर्ष तो पाणी प्रश्नावरच बोलतोय. 85चं माझ्याकडे कातरण आहे, त्यामध्ये प्रकाश आवाडे म्हणतात गावाला मुबलक पाणी.
या गावाला खऱ्या अर्थानं जर पाणी देण्याचं कोणी काम केलं असेल तर त्याचं नाव आहे माजी आमदार कॉम्रेड मलाबाते. आज जे पाणी आपल्याला मिळतंय ते मलाबादेंच्या पुण्याईवर हे गाव पाणी पितंय. आवाड्यांनी पाणी दिलं का नाही दिलं ते त्यांनी पाणी सगळं स्वतःच्या घरात वळवलं. आज त्यांचं घर देखील त्यांनी दुसऱ्याच्या जागेवर बांधले. आमचे देव मारगावकरांनी फार मोठा लढा दिला, त्यांचं घर पाडापर्यंत हे आली होती. या माणसाने कधीही या गावचा विचार केला नाही, कधीही समाजाचा विचार केला नाही, कधीही गावाचा विचार केला नाही. जर या माणसाने गावाचा विचार केला असता तर या गावातली डेक्कन बंद पडली असते. डेक्कनचे गावाला देशोधडीला लागले नसते. या माणसाने कल्लाप्पा आवाडेंनी ज्या ज्या संस्था उभ्या केलेत त्या संस्था बटाट्यावाडींनी बंद पाडल्या आणि त्या संस्थाला येथून पुढे राहुल आवाडे हे तरच विकत बसते. हाच या कुटुंबाचा उद्योग आहे. जे आजाबंधांनी कमवलं ते मुलांना आणि नारवानं विकून खायचं ही आवाडे घराची परंपरा चालू आहे आता. आणि या गावचं पाणी प्रश्नाचं म्हणाल तर या गावात फक्त पाण्याचं राजकारण झालेलं आहे. पाणी आणण्याची कुणाची भूमिका नाही. महाराज, आता तुम्ही आवाड्यांच्या विषयी पाण्याची भूमिका मांडलीत, हळवणकरांनी वारणेतलं पाणी आणतो म्हणून सांगितलं, त्याविषयी तुमचं काय मत आहे महाराज? हे बघा, हळवणकरांची भूमिका चांगली होती. म्हणजे त्यांना या गावामध्ये खरोखर पाणी आणायचं होतं. पण झालं काय की ज्यावेळी त्या वारणेचा वाद सुरू झाला, माझं म्हणणं असं आहे की हळवणकरांच्या हातून पाणी येऊ नये यासाठी आवाड्यांनी निर्माण केलेलं ते एक षडयंत्र होतं. त्या षडयंत्रामध्ये हळवणकर आपसूक फसले आणि पाणी वारणेचं आपल्याला मिळालं नाही. याचं एक कारण आवाडे जरी असलं तरी दुसरं कारण हळवणकर स्वतः होते. कारण आपल्याकडे पाणी पाजायची एक संस्कृती असते. भारतीय भूमीमध्ये पाणी मिळणार नाही असं कधी होत नाही. आपल्या इथे दारावर भिकारी जरी आला तरी आपण त्याला भाकरीवरती भाजी वाढतो आणि पाणी प्यायला देतो. पाणी आजपर्यंत आपल्याकडं पाणी विकण्याची पद्धत अजून नाही आहे, पाणी देण्याची परंपरा आहे. पाणी आपल्याला मिळालं असतं पण पाणी मागायची एक संस्कृती आहे. आणि मी 16व्या दिवशी ज्यावेळी राजू आला असे तिथं उपोषणाला बसले होते त्यावेळी सकाळी त्यांचा फोन आला मला की महाराज, मी आज उपोषणचा दिवस माझा आहे आणि तुम्ही मला पाठिंबा द्यायला यायला पाहिजे. मी त्यावेळी राजू आला सगळं सांगितलं होतं, बाबा मी आल्यावर तुला अरे तिथं वेगळे प्रॉब्लेम व्हायला नको, त्यापेक्षा मी येत नाही म्हटलं तुम्ही यायला पाहिजे. मग मी तिथं गेलो. मी गेल्यावर सगळ्यांनी मला आग्रह केला, आता महाराज तुम्ही आलाय तर बोला. मी म्हटलं मी बोललो तर मी खरं बोलतो आणि मी खरं बोलतो त्यामुळे लोकांना पचत नाही म्हटलं तुम्ही बोलाच. मग मला आग्रह केल्यानंतर मी त्यावेळी म्हणालो होतो की पाणी मागायची एक संस्कृती असते आणि ती संस्कृती ही पाणी मागण्यासाठी योग्य शब्दामध्ये योग्य वाणीमध्ये जर तुम्ही पाणी मागितलं तर तुम्हाला पाणी मिळू शकतं. हळवणकरांनी हातामध्ये दांडकं घेऊन तुम्हाला मी लावतो, तुमच्यात घालतो, तुमच्यात हे घालतो असं करून पाणी मागितल्यामुळं हळवणकरांच्या या मुद्दामपणामुळे गावाला वारणेचं पाणी मिळालं नाही. महाराज, आता लोकसभेची रणधुमाळी चालूच आहे. गणेश माने अंगणात उतरलेले आहेत, राजनी शेट्टी उतरलेले आहेत, परत उबाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तर आता तुमच्या हिंदुत्वाप्रमाणे गणेश मानेंना तुम्ही पाठिंबा देणार का? नाही, काय आहे हिंदुत्वाचं म्हणाल तर आम्ही मोदींच्या बाजूला आहोत. म्हणजे भारतामध्ये 400 पार हे झालं पाहिजे, कारण ती देशाची गरज आहे, ती काळाची गरज आहे. दिल्लीच्या सत्तेवर आम्ही दिल्लीच्या सिंहासनावर हिंदूंनीच राज्य केलं पाहिजे. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथून हिंदू उतरले नाही पाहिजे. तिथं भगवानच राहायला पाहिजे आणि तिथं भगवान राहण्यासाठी आम्ही 400 पार झालो पाहिजे. पण म्हणतोय ती पण तिथं दिल्लीत बघायला मोदी आहेत, देश बघायला मोदी आहेत. मोदी कुणाची वजाबाकी ठेवून घेणार नाही आणि दिल्लीतून मोदींना आता कुणीही पाय उतार करू शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. पण मारे खरंच हिंदुत्वाचे उमेदवार आहेत का? 4 दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांनी अरुण बाणारेच्या घरी गावातल्या मुस्लिम लोकांची बैठक घेतली. सगळ्या
सोशल मीडियावर हा मेसेज फिरतोय. मी स्वतःहून त्यांना फोन करून या गोष्टीचा दाब विचारला. त्यांनी गावामध्ये 14 एकर जमीन जी नव्याने मुस्लिम समाजाला दिलेली आहे कब्रस्तान म्हणून. माझं एक धैर्यशील मानेंना आव्हान आहे की तुम्ही मोदींचे उमेदवार आहात, तुम्हाला आम्ही हिंदुत्वाचा उमेदवार म्हणून बघतोय. जसं आळवणकरांनी मोदींचा उमेदवार असताना, भगव्याचा उमेदवार असताना जाऊन मशीद बांधली आणि त्यांचा आळवणकर झाला, त्या मशिदीच्या खड्ड्यात ते गेले. तर असं तुमचं होऊ नये म्हणून माझं धैर्यशील मानेंना असं प्रेमाचं सांगणं आहे की जी 14 एकर जमीन तुम्ही दिली आहे, तर कब्रस्तान किंवा दफनभूमीला जमीन देताना शासनाचा कायदा असा आहे की एक जमीन दिल्यानंतर आधीची जमीन शासनानं परत ताब्यात घ्यायची. लिंगायत समाजाचे लोक, बाकीच्या समाजाचे लोक जे शासनाकडून जमीन घेतात ती एक भरल्यानंतर शासनाला सपोर्ट करतात आणि मग दुसरी घेतात. या भारतामध्ये एकमेव मुस्लिम समाज असा आहे की तो आधीची जमीन शासनाला अनावत करत नाही, तिथे मशीद उभा करतो आणि तिथं ते लँड याद करतो. आणि असा लँड याद करत भारतामध्ये जवळपास 8 लाख एकर जमीन ही कब्रस्तानाच्या नावाखाली मुस्लिम समाजाने गिळंकृत केलेली आहे. आणि म्हणून धैर्यशील मारण्याला माझं सांगणं असं आहे की जर तुमचा आळवंतर व्हायला नसेल तर तुम्ही 14 एकर जमीन दिली ना, तर आधी दिलेली जे कब्रस्तानच्या जागा आहेत त्या परत शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काढून घेणार आहे का? जवळपास 2-2.5 कोटी रुपयाचा निधी धैर्यशील माने मी त्यांना दिलेला आहे कब्रस्तानच्या भिंती बांधण्यासाठी, काही मशिदींसाठी. ठीक आहे, पण आधीची ज्या जागा आहेत त्या जागा त्यांनी काढून घेणार आहेत का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. नक्कीच. महाराज, इचलकरंजी नगरपालिका आपली व्यवस्थित चालू होती, मग आता अशी काय गरज पडली की महानगरपालिका स्थापन करण्याची? याचं उत्तर फार छान प्रश्न आहे तुमचा. याचं उत्तर देण्यासाठी मी एका शब्दात देतो, आली बाबा आणि 70 चोर. महानगरपालिका करण्यामध्ये गावातल्या नागरिकांचं काय कल्याण आहे? मला कुणीही समजून सांगावं की इचलकरंजी हे गाव औद्योगिक सिटी आहे, महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. महानगरपालिका ही आमची गरज नव्हतीच, आमच्या गावाची ती गरज नव्हतीच, नाहीच आहे. आणि अजून जरी कधी काढून टाकले तरी आमच्या गावाचं काही नुकसान होणार नाही, उलट महानगरपालिका झाली हे आमच्या गावाचा तोटा आहे. आज वाटतंय 2 वर्ष झाले, उद्या 3-4 वर्षानंतर ज्यावेळी घर पाहायच्या पावत्या येतील त्यावेळी लक्षात येईल की ज्यांनी ही महानगरपालिका बनवली त्यांनी या गावासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या बगलबच्च्यांना हे 600 कोटी खायला मिळावेत म्हणून ही महानगरपालिका केली आहे. आणि या महानगरपालिकेला गावातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने विरोध केला नाही, कारण त्याला देच हवंय. पण माझा प्रश्न आहे आज गावातल्या जनतेला, उद्या आज तुमच्या शेडला जे 10,000 रुपये घरभाडा येणार होता तो महानगरपालिका झाल्यानंतर किती येईल? आणि आज जे तुमचे शेड चालू आहेत, तुमच्या घराघरामध्ये शेड चालू आहेत, उद्या महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याला जर कमर्शियल ऍक्ट लागला तर तुमची शेडची जे घरभाडे आहे हे 5 आणि 10 पटीने वाढतील. याला जबाबदार कोण? म्हणजे एकंदरीत काय आहे की महानगरपालिका जी करण्यात आलेली आहे ही जनतेसाठी नसून ही आपल्या आसपासच्या बगलबच्च्यांना खाण्यासाठी एक मोठं कुरळ. पूर्वी इचलकरंजी नगरपालिकेत पण खात होतेच, 52% वारीपर्यंत ती टक्केवारी पोचली होती, पण ते कुरळ कमी पडत होतं. म्हणून आताच्या या राज्यकर्त्यांनी ते कुरळ वाढवलं आणि 600 कोटी करून टाकलं. एकंदरीत आता देशात हिंदुत्व चालू आहे, महाराष्ट्रात हिंदुत्व चालू आहे, इचलकरंजीत पण मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचा प्रचार होत आहे. पण आम्हाला जनतेला हा प्रश्न पडलाय की बाळ महाराज ज्यांनी दंगलीत त्यांचं नाव जोडलं जात होतं, ज्यांच्यामुळे हिंदूंचे अनेक प्रश्न मार्गी लागले, त्यांचं हिंदुत्व आता कुठेतरी मागं पडतंय. आणि आता एक
पोकळ वेगळे हिंदुत्व उदयास येतं, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? काय आहे हे कालचक्र आहे. या कालचक्रामध्ये जसं खरं सोनं आहे तसं बेल्टेक्सचं सोन्यानं पण जोर द्यायलेलंच आहे ना. ते आहे ना, त्याला ते कालचक्र आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. मिरवायला सगळे येणार आहे. आवाडे पण म्हणतात या गावामध्ये माझ्यापेक्षा पक्का आणि खरा हिंदुत्ववादी कोणीच नाही. पण जनतेला माहिती आहे ना, बेंटेक्स आहे आणि सोनं आहे. सोन्याने काळजी करायची नसते. कवी ग्रेस यांची कविता आहे, मी तांबे ओढीत काढून नारी मागितले सोने, सोने सोन्याच्या कलाने इथे चांदीच्या कलाने इथे उजळीत जावं सोने. आम्ही या कुळातली माणसं आहोत. सोन्याला भाव हा येणार आहे. सोन्याचा भाव कधी घटणार नाही. फक्त तुम्ही सोनं म्हणून राहावं आणि ते आम्ही राहतोय. महाराज, एकंदरीत तुम्ही राज्यातल्या राजकारणाचं चित्र पाहता की लोकांनी निवडून एकाला दिलं, सत्ता एकानं स्थापन केली आणि ज्यांचा पक्ष आहे ते पक्ष फोडून दुसऱ्याच पक्षात जात आहेत. तर नेमकं याच्याविषयी तुमचं मत काय आहे की तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून यांना बघताय? काय आहे, हे सगळे चोर आहेत आणि जनतेला ह्यांचा वीट आलाय. मी या भारतातला नागरिक म्हणून सांगतो की हे आम्हाला हिंदुत्व म्हणून कधी अपेक्षित नव्हतं. यांचे जे काही हिंदुत्व प्रेम चालू आहे, एक तर विरोधकांना विरोधात बसायचं नाही आहे, त्यांना सत्तेला चिकटले ती सत्ताच हवी. हे सगळं सत्ताकारण आहे. हे सगळं स्वतःचं स्वार्थीकरण आहे. स्वार्थापलीकडे याच्यामध्ये काही नाही. आणि जनतेला हे सगळं माहिती आहे, कोण कुठं आहे आणि कोण कुठं का गेला आहे हे जनतेला सगळं माहिती आहे. जनता हे सगळं बघतीये आणि जनता या सगळ्याचा हिशोब करणार आहे. नक्कीच महाराज, तुम्ही जसं म्हणलात तसं याचा इलेक्शनवर आता इम्पॅक्ट पडेलच. जनता मतातून याचं उत्तर दिलं की. महाराज, आता हा मुद्दा आपण घेऊ की तुमची जी भूमिका होती 2019ला, जी सर्व जनतेने पाहिली की फक्त हिंदुत्व नाही तर इचलकरंजीच्या उद्योगाविषयक तळमळ होती. म्हणजे साधा यंत्रमागधारक आता मोडकळीच येत आहे. यंत्रमागधीचा आलेला आहे, संपला, तो गेला भंगारात. भंगारात जात आहे. तर ही भूमिका कुठेतरी झाकली गेली आहे. तुमच्यावर फक्त एक हिंदुत्वाचा असा फक्त जातीयवादाचा ठपका लावून तुम्हाला कुठेतरी बॅकसाईड आणण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. याच्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, काय आहे, मला बॅक साईडला म्हणण्यापेक्षा मला पुढे यायचंच नाही आहे. मी जिथं आहे तिथं भगवा झेंडा म्हणून उभा आहे आणि भगवा झेंडा घेऊन उभा आहे. मला पुढे यायचं नाही आणि मला मागे जायचं नाही. मी पुढे येऊन तर कुठे जाणार आहे? हिंदुत्व म्हणजे विकसित विचार असेल. हिंदू म्हणजे विकसित विचार, हिंदू म्हणजे विकास. आणि म्हणून या गावातले जे काही मला चित्र दिसत होतं, काय चित्र दिसत होतं की या गावात जी कामगारांची मजुरी वाढत होती ही दर 3 वर्षातनं एकदा वाढत होती आणि ती या गावातल्या कामगारासाठी पण चांगली होती आणि या गावातल्या मालकासाठी पण चांगली. पण या गावातल्या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी एकदमच जी भरमसाठ मजुरी केली आणि ती भरमसाठ मजुरी म्हणजे एका वर्षात मला वाटतं किती वाढली होती, 59 पैसे. एका वेळी किती वाढली होती? 82 पैसे. 82 पैसे ही एकदम मजुरी वाढ केली. ही एकदम केलेली मजुरी वाढ ना मालकाला झेपणार होती ना कामगाराच्या हातामध्ये येणार. हे मला चित्र दिसत होतं. कोण राजकारणासाठी या गावाचा बळी देण्याचा या गावातल्या राजकारण्यांनी ठरवलं. आव्हाडांनी काँग्रेस कमिटीतलं जो काय काँग्रेस कमिटी या गावाला पोचते, या पद्धतीनं मी या गावाचा बाप आहे आणि काँग्रेस कमिटीतून 82 पैसे जाहीर केले आणि आव्हाडांनी 82 पैसे जाहीर केल्यावर हाळवणकरांनी त्याच्यावर माझे 5 पैसे म्हणून 87 पैसे जाहीर केले. अहो, या गावातल्या प्रश्नांसाठी ज्यावेळी नेते लोक कोल्हापुरात बसायचे
त्यावेळी मुश्रीफांनी आधी प्रश्न विचारला, म्हटले पैशात काय मागताय, रुपयाने मागा मागते. म्हणजे ज्यांना या गावातलं काही कळत नाही ते तिथं मिटिंगला बसलेत. आणि ज्यावेळी बँकचे पैसे तयार होत नाहीत म्हटलं मुश्रीफ म्हणतात, अरे माझा पण एखादा दुसरा पैसा ठेवा, म्हणजे मी पण जनतेला सांगू शकतो मी पण ते एखादा पैसा वाढवलाय. धंदा आमचा, व्यवसाय आमचा, सूत आमचं, माल आमचे, शेड आमची, भांडवल आमचं, आणि आम्ही आमच्या कामगारांना किती पैसे द्यायचे हे ठरवणार कोण? हे नेते लोक. मी सगळ्यात पहिला या गोष्टीला विरोध केला आणि मी माझ्या आंदोलनामधून या गावांच्या यंत्रमागधारक आणि कामगारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही इथून पुढे या लेंग्याला मध्ये मोडू नका. तुम्ही तुमचे धंदे घेणार आहे, तुम्हाला घरात कोणी आणून देणार नाही, त्यामुळे तुमच्या धंद्याचे प्रश्न तुम्ही सोडवा, या राहणाऱ्या लोकांना घेऊ नका. नक्कीच महाराज. मला आता मुश्रीफांचा विषय निघालाय म्हणून तुम्हाला विचारतो की सुळकोड योजनेबद्दल जी आपल्याला मंजूर झाली होती, ज्याचा आपल्याला निधी मंजूर झाला आहे, त्याच्याविषयी मुश्रीफांनी तीव्र विरोध केला, रक्तपाताची भाषा त्यांनी वापरली. तो तुम्हाला त्यावेळेला कसं वाटलं की मुश्रीफ एक जिल्ह्याचा पालकत्व घेतलेला पालकमंत्री मुश्रीफ साहेब असून मुश्रीफ साहेबांनी अशी भाषा का वापरली असेल? काय आहे, मुश्रीफ साहेबांना माहिती आहे या गावातले सर्व नेते गाडो आहेत. आपण रक्तपात करू म्हटलो काय नाही, या इचलकरंजीवर बॉम्ब टाकू म्हटलं काय, या गावातला एकही नेता माझ्या पुढे बोलणार नाही याचा कॉन्फिडन्स मुश्रीफांना असल्यामुळे मुश्रीफ काय बोलले नाही. मुश्रीफांना मला सांगा, या गावाला पाणी देणार नाही आम्ही गावात रक्तपात करू असं म्हणण्याचे मुश्रीफांचे धाडस कसे होते? आणि असं म्हटल्यानंतर या गावातल्या कुठल्याही पुढाऱ्यानं मुश्रीफांना प्रश्न विचारला नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जर तिथं असतो त्या बैठकीत तर मुश्रीफांना सांगितलं असतं तुला काय रक्तपात करायचा आहे इथं करून झालो. पण हे प्रश्न विचारणारेच कुणी नाही, कारण सगळे मुश्रीफांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, सगळे दबलेले आहेत. म्हणून मुश्रीफांना तुम्ही असं का बघितलं हे विचारायचं धाडस या गावातल्या कुठल्याही पुढाऱ्यानं केलं नाही, याच्यावर माझा आक्षेप आहे. महाराज, आता वस्त्रोद्योगाशी तुमची निगडीतच आहे, सायझिंग व्यवसाय तुम्ही स्वतःहून अनुभवलाय, स्वतः केलाय, तर आता एक चित्र आपल्याला दिसतंय की खर्चीची जी कारखानदार होते किंवा जे मारवाडी समाज जो दलाल म्हणून ह्या इचलकरंजीत आला होता, तो आता इतका प्रस्थापित झालेला आहे की स्थानिक युवक तुम्हाला यात कुठे दिसत नाही. स्थानिक युवक या धंद्यातून भविष्यात हद्दपार होतील अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तर हा स्थानिकांचा व्यवसाय टिकला पाहिजे याविषयी सरकारनं कधीच कुठली भूमिका घेतलेली नाही. जसं शेतकऱ्यांची जमीन टिकली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या विषयी कायदे झाले, तसं वस्त्रोद्योगात स्थानिक युवक, स्थानिक माणसं जगली पाहिजेत ची भूमिका कधीच कुठल्या पुढाऱ्यांनी घेतली नाही. का हो, असं का असेल? हे बघा, तुमचा जो पहिला प्रश्न असा आहे की राजस्थानी समाज इथे येऊन धंदा करतोय, तो धंदा वाढतोय, त्यांचा वाढलाच पाहिजे. शेवटी राजस्थानी लोक पण भारतातले आहेत आणि ते हिंदू आहे. तुम्ही भिवंडी मालेगाव बघितला तर तिथं सगळे दाढीवाले आहेत, तिथं हा प्रश्न कोणी विचारणार नाही. जर या गावामध्ये मारवाडी समाज आला असेल आणि मारवाडी समाज येऊन इथं उद्योगधंदे वाढवत असेल तर ते त्यांचं कलाकौशल्य आहे, त्यांचं स्वागत आहे, त्यांनी वाढवलं पाहिजे. इचलकरंजीच्या भरभराटीमध्ये मारवाडी समाजाचा पण मोठा वाटा आहे, हे आपण विसरता कामा नये. पण त्या गावातल्या लोकांनी काय केलं, आवाड यांच्याकडे जायचे फक्त नोकऱ्या मागायच्या, तुम्ही करायला तरी. आज मी सायझिंग व्यवसाय बंद केला आणि एक्सपोर्ट सुरू केला. आज या गावातली बॅग, मी कापड तयार करतो, बॅग बनवतो आणि अमेरिकेला पाठवतो. माझा एक्सपोर्टचा उद्योग सुरू झालाय. या गावातल्या तरुणांनी आपलं भलं कशात आहे, या भंगार नेत्यांच्या मागे लागून जर भंगार व्हायचं असेल तर भंगारच होणार. त्यामुळे या गावातल्या उद्योजकांनी मारवाड्यांच्याकडून कसा धंदा करावा, कसा हिशोब ठेवावा, कशा पद्धतीनं आपला व्यवसाय केला पाहिजे, कसं कापड काढणं पाहिजे, आणि ते कापड आपण स्वतःहून या गावाच्या सीमारेषा ओलांडून बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन ते कापड विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे चित्र आहे, हे चित्र
राजस्थानी समाजाकडनं शिकलं पाहिजे. नक्कीच महाराज, तरुणांनी या व्यवसायात उतरलं पाहिजे, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये पडलं पाहिजे. तुमची भूमिका आज तुम्ही आमच्या या कट्ट्यावर स्पष्ट केली, याबद्दल तुमचा आभार आहे. आणि याच्या पुढेही तुमचं हिंदुत्वाचं काम असंच चालू राहील याची आम्ही अपेक्षा करतो. आणि आता रजा घेतो.